श्री स्वामी समर्थ. नमस्कार श्रोते हो, तुम्हा सर्वांचं स्वामींचा भक्त या चॅनल खूप खूप स्वागत आहे. चला तर मग आजच्या आपण नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करत आहोत. श्री महालक्ष्मी व्रताची कथा, मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारची कथा. चला तर मग श्री महालक्ष्मीची आपल्यावर कृपा व्हावी, तिने आपल्या घरात सतत वास करावा, पैसा, शांती, समाधान घरात नांदावे म्हणून आपण श्री महालक्ष्मीचे व्रत करतो. मार्गशीर्ष महिना आला की म्हटलं की बायकांची धावपळ वगैरे चालू होती. मार्गशीर्ष महिन्यातले 5 किंवा 4 गुरुवार असतात. जर आपण गुरुवार मनोभावे धरला तर आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. चला तर मग त्या कथेची आपण सुरुवात करत आहोत. श्री महालक्ष्मीची अनेक नावे, अनेक रूपे. पार्वती, सिंधुकन्या, महालक्ष्मी, लक्ष्मी, राजलक्ष्मी, गृहलक्ष्मी, सावित्री, राधिका, राशेश्वरी, चंद्रा, गिरिजा, पद्मा, मालती, सुशीला अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मी ओळखली जाते. अशा या सर्व भूती असलेल्या श्री महालक्ष्मीची ध्यानी घ्यावी अशी ही कहाणी आहे. द्वापार युगातील आपल्या भारतातील सौराष्ट्र देशात घडलेली. तिथे एक राजा राज्य करीत होता. त्याचे नाव भद्रश. तो शूरवीर होता, दयाळू होता, प्रजादक्ष होता. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणे याचे ज्ञान त्याला होते. अशा त्या राजाच्या राणीचे नाव होते सूरजचंद्रिका. राणी रूपाने सुंदर होती, सुलक्षणी होती आणि पतिनिष्ठा होती. त्यांना एकूण 8 अपत्ये होती, 7 पुत्र आणि त्याच्यानंतर झालेली एक कन्या. राजा राणीने कन्येचे नाव शांबाला ठेवले होते. एकदा देवीच्या मनात आले, आपण राजाच्या राज्यप्रसादी राहावे. त्याने राजाला आणखीन सुखी होईल, प्रजेलाही तो आणखीन सुख देईल, गरिबाकडे लक्ष देईल, तर सगळ्या संपत्तीचा तो एकटाच उपभोग घेईल. म्हणून देवी एका म्हातारीचे रूप घेतली आणि फाटकी वस्त्रे ल्याली. आधारासाठी काठी घेतली आणि टेकवीत टेकवीत काठी ती राणीच्या महालाच्या द्वाराशी आली. तिला पाहताच एक दासी पुढे आली आणि म्हणाली, म्हातारी, कोण ग बाई तू? कोठून आलीस? तुझं नाव काय? काम काय काढलंस? तुझं गाव कोणतं? तुला हवंय काय? म्हातारीचे रूप घेतलेले श्री महालक्ष्मी म्हटली, माझं नाव कमलाबाई, द्वारकेला राहते मी. तुझ्या राणीला भेटायला आले. कुठे आहे ती? दासी म्हणाली, राणीसाहेब महालात आहेत. त्यांना सांगायला गेले तर ते माझ्यावर रागवतील. तुला त्या कशा भेटतील? तुझा अवतार पाहून तुला हाकलून देतील. तू इथेच थोडा वेळ थांब आडोशाला. म्हातारीला राग आला आणि ती संतापून म्हणाली, तुझी राणी गेल्या जन्मी एका वैश्याची पत्नी होती. ती वैश्य फार गरीब होता. त्यावरून त्या दोघांची नेहमी भांडणे होत. नवरा तिला मारहाण करी. या त्रासाला कंटाळून ती एक दिवस घर सोडून गेली आणि जंगलात उपाशी तापाशी भटकू लागली. तिची ती अवस्था पाहून मला तिची दया आली आणि मी तिला ऐश्वर्य, सुख आणि संपत्ती देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची कहाणी सांगितली. त्याप्रमाणे तिने ते व्रत केले. तिचे त्या व्रताला महालक्ष्मी प्रसन्न झाली आणि तिचे दारिद्र्य संपले. तिचे घर, संपत्ती, समृद्धी भरलेले तिच्या जीवनात आनंद भरला. मृत्यूनंतर लक्ष्मी व्रत केल्यामुळे ती दोघे पती पत्नी लक्ष्मी लोकात वैभवत राहिली. या जन्मी तिचा जन्म राज्यकुळात झाला आणि देवीचे कृपाने ती आता राणीपदावर बसली आहे. म्हातारीचे बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली. तिने म्हातारीला पाणी दिले, नमस्कार केला आणि म्हणाली, मला सांगाल ते व्रत? मी करील ते नेमाने. उतणार नाही, मातणार नाही, घेतलेला वसा टाकणार नाही. म्हातारीने दासीला महालक्ष्मीची माहिती सांगितली. मग ती उठली आणि काठी टेकवीत निघणार तेवढ्यात राणी तरातरा महालातून बाहेर आली. फाटक्या वस्त्रातील म्हातारीला पाहताच ती संतापली आणि म्हणाली उर्मटपणे, कोण ग तू ठेरडे? इथे कशाला आलीस? जा इथून. तिने पुढे होऊन म्हातारीला हाकलून दिले. ती म्हातारी म्हणजे प्रत्यक्षात महालक्ष्मीच होती हे राणीला कळलेच नाही आणि राणीला तो उर्मटपणा पाहून महालक्ष्मी तिथे न थांबताच स्थानी जाण्याचे ठरवले. राणीचा महाल सोडून म्हातारी निघणार तोच एक मुलगी लगबगीने पुढे आली आणि ती मुलगी म्हणजे राजकन्या शांबाला.
तिने येऊन म्हातारीला नमस्कार केला आणि कळवळून म्हणाली, आजी रागवू नका, माझी आई चुकली, तिच्याबद्दल मी क्षमा मागते, तुमच्या पाया पडते. राजकन्येचे ते बोलणे ऐकून श्री महालक्ष्मीला तिची दया आली. तिने श्यामबालेला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली. तो दिवस म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार होता. पुढे त्या दासीने लक्ष्मी व्रत केले आणि तिची स्थिती सुधारली. दासी पण सोडून ती संसार सुखाने करू लागली. राजकन्या श्यामबालेने भक्तिभावाने सांगितल्याप्रमाणे महालक्ष्मीचे व्रत केले. सगळे नियम धर्म पाळून दर गुरुवारी तिने ते व्रत केले. शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले. लवकरच श्यामबालेचा विवाह सिद्धेश्वर नावाच्या राजाशी, मालधार नावाच्या राज्यपुत्राशी झाला. तिला राज्यवैभव मिळाले. लक्ष्मी व्रताच्या प्रभावाने तिचा संसार सुखासमाधानाचा चालू लागला. पण इकडे भद्रेश्वर आणि राणी चंद्रिका यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले. त्यांचे राज्य गेले आणि त्यांना सगळे वैभव ऐश्वर्य लयाला गेले. चंद्रिका राणी होती ती स्थिती आता बदलली. अन्न पाण्यालाही ते महाग झाले. भद्रेश्वराला फार वाईट वाटे, पण तो तरी काय करणार. एक दिवस चिंतेने उगवत आणि तसाच मावळत असे. एक दिवस भद्रेश्वराला वाटले मुलीकडे जावे, तिला पाहावे, 4-8 दिवस तिच्याकडे राहावे. त्याचप्रमाणे जावई राज्यात आला. चालून चालून तो खूप दमला होता, म्हणून थोडा वेळ विश्रांतीसाठी एका नदीच्या काठी बसला. राणीच्या दासी नदीवर येत होती. तिने भद्रेश्वराला ओळखले. दासी धावत महालात गेली. राजाला बातमी सांगितली. श्यामबालेला ते समजले. श्यामबाला आणि मालधाराने रथ पाठवून भद्रेश्वराला मोठ्या मानसन्मानाने राजवाड्यात आणले आणि त्यांचा आदर सत्कार केला. काही दिवस जावई आणि मुलींचा पाहुणचार घेत भद्रेश्वर राजवाड्यात राहिला. आता परत जायचे विचार त्याच्या मनात ओघळू लागले. जावयाला त्याने तसे सांगितले. जावयाने तशी संमती दिली. भद्रेश्वर परत जायला निघाला तेव्हा श्यामबालेने एक हंडा भरून धन पित्याला दिले. तो हंडा घेऊन भद्रेश्वर घरी आला. मुलीने धनाने भरलेला हंडा दिला. हे ऐकून सूर्यचंद्रिकेचा आनंद गगनात मावेना. घाईघाईने तिने हंड्यावरचे झाकण काढले आणि आत पाहता तर काय, हंड्यात धन नव्हतेच, फक्त होते ते कोळसे. महालक्ष्मीच्या अवकृपेने हंड्यातल्या धनाचे कोळसे झाले होते. चंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला. भद्रेश्वर हा चमत्कार पाहून चकित झाला. दुःखाचे दिवस काही संपत नव्हते. दारिद्र्याचे भोग काय सुटत नव्हते. सूर्यचंद्रिकेला एक दिवस काढताना जीव मेटाकुळीला येत होता. एक दिवस सूर्यचंद्रिकेच्या मनातही लेकीला भेटायची इच्छा निर्माण झाली. त्याप्रमाणे ती लेकीच्या घरी जाण्यासाठी निघाली. तो दिवस म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार होता. सूर्यचंद्रिका लेकीच्या घरी पोचली तेव्हा श्यामबाला व्रताचे उद्यापन करीत होती. श्यामबालाने आईकडून महालक्ष्मीचे व्रत करून घेतले. 4 दिवस मुलीकडे राहून सूर्यचंद्रिका परत आपल्या गावी आली. लक्ष्मी व्रत केल्यामुळे काही दिवसात त्यांचे पूर्वीचे वैभव त्यांना परत मिळाले. राज्यप्राप्ती झाली. पुढे काही दिवसांनी आईवडिलांना भेटण्यासाठी म्हणून श्यामबाला माहेरी आली. पण बाप भेटायला गेला असताना त्याला श्यामबालेने कोळसाने भरलेला हंडा तरी दिला होता, पण आपल्याला मात्र काहीच दिले नाही. हा राग राणीच्या मनात होता. त्यामुळे श्यामबाळेचे व्हावे असे कोणी स्वागत केले नाही. राणीने एक प्रकारे तिचा अपमानच केला होता. पण श्यामबालेला आपल्या आईचा राग आला नाही. ती पुन्हा आपल्या घरी जाण्यासाठी निघाली. निघताना तिने पूर्वी बापाला दिलेला हंडा तोच भरून मिठाने भरला. तो हंडा घेऊन आपल्या सासरी आली. स्वघरी आल्यावर मालधार राजाने विचारले श्यामबालेला, माहेरून काय आणलेस? श्यामबालाने बरोबर आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवले. मालधाराने झाकण काढून पाहिले तर हंड्यात मिठाचे खडे. मालधार चकित होऊन पत्नीला विचारले, हे काय? मिठाचा उपयोग काय? श्यामबाला म्हणाली, थोडं थांबा म्हणजे कळेल. त्या दिवशी श्यामबालाने कोणत्याच पदार्थात मीठ घातले नाही, म्हणजेच पदार्थ आळणी. मालधार जेवायला बसल्यावर तिने सगळे पदार्थ वाढले, पण जेवण सगळे आळणी लागलेत. मग श्यामबालाने थोडे पानात मीठ वाढले. अन्न पदार्थात मिसळताच बेचव अन्नालाही चव आली. हा मिठाचा उपयोग. श्यामबालाला पतीचे
समजावून सांगण्यास पतीला त्याचे म्हणणे पटले. मालधारण तिचे म्हणणे पटले. थोडक्यात जे कोणी लक्ष्मीव्रत मनाभावाने श्रद्धेने करेल त्याला श्री महालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर कृपा होते. श्रीमंती असल्यावर सुद्धा माणसाने उतू नये. नित्यनेमाने श्री महालक्ष्मीचे व्रत करावे. देवीचे मनन चिंतन करावे. म्हणजे देवी सदैव आपल्या पाठीशी उभी राहील. तुमची मनोकामना पूर्ण होईल. श्री महालक्ष्मीची कथा, गुरुवारची कहाणी, सुफळ